नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आल्याच्या नंतर आता महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याची। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र आले, त्यानंतर एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत। कालच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सरकारकडून महिलांसाठी खुशखबर जाहीर करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे महिलांना पैसे वाढवून देण्यात येत आहेत। 4000 रुपये महिलांना मिळणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी पहा, ज्या महिलांना पैसे आले नव्हते अशा महिलांना डायरेक्ट 6000 रक्कम येणार आहे। होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही। आणि या रकमेसंदर्भातला शासन निर्णय देखील जारी झालेला आहे। ऑफिशियल परिपत्रक आलेलं आहे, प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। काहींच्या अकाउंटला पैसे देखील कालच्या तारखेला आलेले आहेत आणि उरलेल्या जे बाकी आहेत त्यांना आज आणि उद्या पैसे जमा होणार आहेत। किती जमा होणार आहेत तर 4000 रुपये पैसे जमा होणार आहेत, 6000 रुपये जमा होणार आहेत, 8000 रुपये जमा होणार आहेत आणि काहींना 2000 रुपये जमा होणार आहेत। तर नेमके पैसे कधी येणार, कोणत्या महिलांना येणार, कशाचे पैसे येणार, सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, स्किप अजिबात करायचा नाही। चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। तुमच्यासाठीच महत्त्वाची माहिती आपण रोजच्या रोज चॅनलवरती पाहत असतो, त्यामुळे नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। चला सुरुवात करूया व्हिडिओला, पाहूया संपूर्ण सविस्तर अपडेट। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऑफिशियल पोस्ट करत ट्विट करत माहिती दिलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन आणखीन 6000 रुपयांची भर घालत आहे। त्यानुसार राज्यातील विशेष करून ज्या शेतकरी भगिनी आहेत, शेतकरी भगिनींना, शेतकरी भावांना, शेतकरी बांधवांना एकंदरीत 12000 रुपये प्रतिवर्ष लाभ अदा करण्यात येत आहे। आणि याच लाभामध्ये पहा, पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे। आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 5 हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 89 म्हणजे या ठिकाणी पहा 8961.31 कोटींचा लाभ आधार डीबीटी संलग्न सक्रिय खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते माहे डिसेंबर 2024 ते माहे मार्च 2025 या कालावधीमधील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता देखील काही दिवसापूर्वी वितरित करण्यात आलेला आहे। आणि या हप्ता वितरणाच्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबियांना रक्कम अदा करण्यात आलेली आहे। रुपये या ठिकाणी 1967.12 कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने PM किसान योजनेअंतर्गत एकूण 65.47 लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभाचं नियोजन जे आहे ते केलेलं आहे। आणि त्यानुसार राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्त्याच्या सुमारे रक्कम 2169 कोटी लाभ आधार डीबीटी संलग्न सक्रिय खात्यात जमा करण्यात येत आहे। तर पहा, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पोस्ट करत माहिती दिलेली होती। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात हा हप्ता 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरित करण्यात येणार होता। आणि त्यानुसार कालच्या तारखेला पैसे आलेले आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे हस्तांतरण करण्यात आलेले आहे। कधीपासून ही कधीची पोस्ट आहे तर पाडव्याच्या आदल्या दिवसाची ही पोस्ट आहे। आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की उद्यापासून हे पैसे अदा करण्यात येतील। त्यानुसार कालच्या तारखेपासून हे पैसे शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे, शेतकरी बहिणींना मिळायला सुरुवात झालेली आहे, भावांना मिळायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पहा, अंतर्गत किती तर 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांना आधार व डीबीटी संलग्न सक्रिय खात्यात थेट जमा करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांचा पाडवा सरकारकडून गोड करण्यात आलेला आहे। परंतु बरेच असे शेतकरी आहेत, बरेच अशा शेतकरी भगिनी आहेत ज्यांनी
लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेतला आणि या योजनेचा पण लाभ घेतला, परंतु आता त्यांना एकच योजना निवडावी लागणार आहे. जर नमो शेतकरी ही योजना हवी असेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. फेब्रुवारीचा हप्ता, मार्चचा हप्ता आला असेल, परंतु इथून पुढेचे हप्ते येणार नाहीत. सरकारकडून स्पष्ट सूचना आहेत, तुम्हाला कोणतीही एकच योजना मिळणार आहे, एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमच्या माहितीनुसार तर लाडकी बहीणपेक्षा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पहा, यामध्ये बऱ्याच महिला लाभार्थी आहेत, पण तुम्हाला लाडकी बहीण योजना कधी पण चांगली निवडलेली, कारण त्यामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे तुम्हाला 1,500 मिळतात. नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला तुम्हाला 6,000 मिळणार आहेत. एकूण फक्त 3 हप्ते 2,000चे वितरित करण्यात येणार आहेत आणि सरकारने स्पष्ट महिलांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला एक योजना जी आहे ती निवडायची आहे. लाडकी बहीण योजना असो किंवा मग नमो शेतकरी योजना असो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र लाभार्थी असाल तर लाडकी बहीणचे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे संमतीपत्र जे आहे ते घेतलं जाणार आहे, सरकारकडून घेतलं जाणार आहे. योजना कोणती निवडायची आहे या संदर्भात सरकारकडून सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत महिलांना. पहा, पाडव्याच्या मुहूर्तावर काल म्हणजे पैसे आलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना, परंतु बरेच असे आहेत ज्यांना पैसे आलेले नाही. त्यांच्यासाठी विशेष सूचना, तुम्हाला पैसे मिळून जातील 1 ते 2 तारखेपर्यंत, म्हणजेच 1 एप्रिलपर्यंत पैसे मिळतील. आता नमो शेतकरीचे तर 2,000च मिळणार, परंतु 4,000, 6,000 आणि 8,000 कशाचे मिळणार? तर ज्या शेतकऱ्यांना या अगोदर हप्ते आले नव्हते, ज्यांचे हप्ते थकलेले होते, ज्यांचे हप्ते प्रलंबित होते, अशांना अगोदर पैसे कालच्या तारखेला वाटप सुरू झालेलं आहे. बऱ्याच जणांना अगोदरच्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत, म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्याचे पैसे आले असतील किंवा 4थ्या आणि 5व्या हप्त्याचे पैसे एकत्र आले असतील 4,000 रुपये. बरेच शेतकरी असे आहेत त्यांना 3ऱ्या हप्त्यापासून पैसेच आले नाहीत, तर त्यांना 3रा, 4था, 5वा आणि आता 6वा देखील हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि हे प्रलंबित हप्ते म्हणजे यापूर्वीचे हप्ते जमा करण्याचा निर्णय शासनाने काढलेला आहे, शासन निर्णयच काढलेला आहे आणि याची माहिती स्वतः राज्याचे CM म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. पोस्ट करत, ट्विट करत ऑफिशियल ही माहिती त्यांनी जाहीर केलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या मार्चच्या हप्त्यानंतर एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे आणि कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, परंतु तुर्तास थांबावं लागणार आहे, त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे 2100 रुपयासाठी. आता सध्या 1,500च मिळणार आहेत. एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तारीख आणखीन ऑफिशियल जाहीर झालेली नाही, ऑफिशियल तारीख आल्याच्यानंतर कळवण्यात येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. दररोज आपण शेतकरी योजनांची आणि लाडकी बहीण योजनेमध्ये होणाऱ्या लहान मोठ्या बदलांची माहिती पाहत असतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.